दोघे अनन्य हरिरूपा, कारण दोघे अनन्य हरिरूप हे का नाही. कारण त्या भगवंताचं नाव घेतलं की त्याच्यासारखंच होतंय ठीक आहे नाही. म्हणून अशा प्रकारचं ठाण मान गुण लक्षण वर्ण सावळा हे का नाही. तसंच अशा प्रकारचं भगवंतासारखं सुंदर अशा प्रकारचा मुखचंद्र जे आहे हे आपल्यात आणि विष्णूमध्ये आता काही भेद राहिला नाही, सारखेच दिसायला म्हणतात. शंख चक्र गदा पद्मा तिघे दिसती समान समान, मुख्य कोणता पुरुषोत्तमा देवा दुर्गम लक्ष्य. कारण म्हणजे शंख चक्र गदा पद्म आहे का नाही सहित हरी, आणि तसेच अशा प्रकारचे भक्त सुद्धा दोन्ही जे आहेत ते तिघही जण जे ती एक रूप दिसू लागले, आणि ती एक रूप दिसत असताना जे मुख्य अशा प्रकारचे विष्णू भगवान कोणते आहेत हे देवा दुःखानं सुद्धा अशा प्रकारचं तर्क लावून जरी पाहिलं तरी म्हणले कळत नव्हतं. रमा देखुनी तिही मूर्ती मने भजावे कोणा प्रती, ब्रह्मादिक विस्मित चित्ती मूळ मूर्ती लक्षणा. कारण मूळ भगवंत जे आहे ते लक्षणा ठीक आहे नाही. कारण हे तिघही जे ती अशा प्रकारचे सारखे दिसायलेले आहेत. रमा म्हणले अशी लक्ष्मी असणारी जे माय ती म्हणले त्या भगवंताचं स्वरूप जे ते तिघही सारखे दिसायलेत. मग आमचे मालक कोणते भजावे कोणाप्रती हे का नाही. कोणाच्या म्हणले अशा प्रकारचं भजाव म्हणजे सेवा करावं हे कळणं, आणि जे काही ब्रह्मादिक देव आहेत यांना सुद्धा अशा प्रकारचं समजणं म्हणतात मुख्य भगवंत कोण आहे. संतोषोनी श्री भगवान स्वरूपता दे संपूर्ण, नेदी श्री वत्सलांचं नाम जाधीन नाही म्हणे. मग म्हणले भगवंत संतोषून कृपा निर्माण होऊन हे का नाही आपली स्वरूपता द्यायला स्वतंत्र म्हणतात ठीक आहे नाही. स्वरूप देता येतं पण न दे वछलांछन. कारण जो काही भरगुण हाणलेला जो काही उरावर छातीवर हाणलेला जो पाऊल उमटलेला त्याला वत्सलांछन असं म्हणतात हे का नाही. ते मात्र आपल्या अधीन नाही. कारण का हे देणं म्हणले संतायचंय, आणि त्या संतानं दिलेली परख्याची वस्तू आहे ती मी सांभाळायलो हे का नाही. आणि ती परख्याची वस्तू देता येत नाही, व्यवहार सुद्धा आहे. आणि त्याच याच्याकरता मी स्वतंत्र नाही. माझं स्वरूप मी देण्याकरता स्वतंत्र आहे, ते दिलंही संतोषून, पण हे देण्याकरता मी स्वतंत्र नाही म्हणतात. ब्राह्मणाची दुर्वाक्यता हृदय साहिल्या म्यालाता, ते मी श्रीवत्सल लाभे हाता सत्य वाक्यता वेदार्थ. कारण सत्य वाक्यता वेदाचा अर्थ जे काही भरवून अशा प्रकारचं आता आहे का नाही. ती कथा बरीचशी आहे, सर्वांनाच माहिती आहे, सांगायचं काही काम नाही. म्हणून त्यांनी जे अशा प्रकारचं कोण मोठं हे पाहण्याकरता हे का नाही जे लहान होते तेच मोठं होत असते बरं का हे का नाही. काय प्रसंग आहेत, काय सुंदर अशा प्रकारचं या संत वाङ्मयामध्ये कथेमध्ये ऐकायला मिळते. आणि कथा ऐकिता करिता कथा निरूपण, जीवाचे उडे जीवपण, शिवाचे झडे शिवपण, परम परिपूर्ण कोण दाटी. ह्या कथेचा महिमा असा आहे. म्हणून जसं समजा आमच्या कौशल्य मातेसमोर राम हे प्रगट अशा प्रकारचे पुढे उभे राहिलेले आहेत. राहिल्यावर तिनं सांगितलं लहान व्हा लहान व्हा हे का नाही. लहान व्हा लहान व्हा म्हणता म्हणता बाळ झाला. जे लहान होते तेच मोठं होत असत. म्हणून कारण थोर परा परा सांडीजे इतपत्ती अवघ्या विसरीजे, जय जगा धाकुटी होईजे तय जवळीक माझी. म्हणून माणसानं लहान लहान व्हावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आहे ठीक आहे नाही. हे लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा. कारण लहानपणा घेणं हे सर्वांमध्ये अशा प्रकारचं मोठं होण्याचं लक्षण आहे म्हणतात. जासी श्री वत्सलांच्या तोची स्वामी श्री भगवान, येरते भक्त तस्मान साधू सज्ञान लक्षी. म्हणून तसं हे वत्सलांछन जे आहे ज्या ब्राह्मणाच्या मुखातून दुर्वाक्य निघलेले हे का नाही तरी भगवंत हसले ठीक आहे. स्तुती केली तरी हसतात आणि निंदा केली तरी हसू लागले. आणि हसता हसता कारण माणसाला कसं आहे रागीट माणूस आलं दोन चार सेवा देऊ लागलं माणूस त्याला काहीच उत्तर देणे गेली त्याला जास्तीच राग येते. त्या भरगुलं जास्तीच राग आला त्याने छातीमध्ये पाऊल आणला
हाणल्याबरोबर ते पाऊल जे त्या पावलाला आमच्या भगवंतानं नमस्कार केला आणि त्याचा स्वीकार केला, नाही का नाही, त्याची उपेक्षा केली नाही, स्वीकार केला. आणि ते हे देणं संताचं आहे म्हणतात. आणि त्याच्यामुळं ही वस्तू फक्त मला देता येत नाही, म्हणून प्रेमानं ती ओळखणं जे ते आमचे भगवंत जे ते आदरानं त्या, जसं समजा आपण लॅकिट म्हणा, छल्ला म्हणा, जितक्या आवडीनं अशा प्रकारचा सांभाळतो आणि तितक्याच आवडीनं जे आहे ते वच्छलांछन, लांछन शब्द वापरला, ठीक आहे नाही. म्हणून पावलाची जी काही खून आहे ही जे त्या बाळगिली आणि ते सांगितलं बाबा हे माझ्या स्वाधीन नाही, हे कोणाला देता येत नाही. आणि त्या ओळखणीहूनच अशा प्रकारचा मूळ भगवान कोण आहे हे ओळखू येऊ लागलं. भागवत भक्त इंद्रधुम्न त्याचे करिता उधरणा, धरिता भक्ताचे चरण उधरान नक्रासी. मग म्हणले इंद्रधुम्न हा म्हणजे राजा होता, हे का नाही, आणि तपश्चर्या करू लागला. तपश्चर्या करता करता त्या ठिकाणी जे काही आपल्या शास्त्रानं संतांनी सांगितलं ते महाराज विसरलं. ते इंद्रधुम्न राजा होता ना, मूळ स्वभाव जाईना आणि येळकोट म्हणता राहीना, हे का नाही. प्रत्येकाचा मूळ स्वभाव हे जात नसते, ते राजा होत. आणि राजा असल्यामुळं तपाला बसलं. तपाला बसल्यावर त्या ठिकाणी अगस्ती मुनी आले. अगस्ती मुनी आले, त्यानं पाहिलं पण आपली तपश्चर्या सोडली नाही. तर याला त्या साधनाचा अभिमान आला असं आमच्या अगस्ती ऋषीला वाटलं, ठीक आहे. आणि त्या अभिमानामुळे शाप दिला, पण त्या शापातही संतांच्या हितच असतं. आणि ते शाप दिल्यामुळे तो हाती झाला, ठीक आहे नाही. आणि हाती झाल्यावर त्या मगरानं असं धरलं आणि हे संकट पुढे आलं. या संकटामुळे हारी जोडला, कारण संतांचा शाप सुद्धा हितकारक असते, ठीक आहे नाही. म्हणून अशा प्रकारचं त्या याचं इंद्रधुम्न असणारा जो आहे ते हाती झाला आणि त्याचा उद्धार झाला. भक्त संगती जे जे लागत ते ते तारी श्री भगवंत, ऐसे गरजे भागवत ते पद प्राप्त नक्रासी. मग म्हणजे जे संत संगतीला लागतात, हे का नाही, भक्त संगतीला लागतात त्यांचं कल्याण होत आहे. कारण संत संगती जे या लागी संत संगती, ठीक आहे ना, दुःख नव्हे ना अधोगती. संत संघाची परम ख्याती नेनो किती उधरेल. संत संघाची एवढी ख्याती आहे, नेनो म्हणजे त्याची गणताच अशी प्रकारची करता येत नाही, नेनो किती उधरली. तसं हे जे असणारा जो काही गजेंद्र असा असणारा तो भक्त आहे. आणि त्या भक्ताच्या म्हणजे चरणाचा स्पर्श झाला, कोण्या निमित्तानं, द्वेषानं हो का प्रेमानं हो का, आहे का नाही. म्हणून या संताच्या पायाचे रज त्याला संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, ठीक आहे नाही. संताच्या संगतीनं, ठीक आहे नाही, संताच्या संगती मनोवर्गती आकळावा श्रीपती येणे बनते. संतावीनं प्राप्ती नाही, आयसे वेद देती ग्वाही, ठीक आहे नाही. बरेचसे अशा प्रकारचे प्रमाण आहेत, ठीक आहे. आणि बरेचसे समजा सर्वांना ते ज्ञात आहेत. याप्रमाणे जे काही आयसे बोलिले भागवत, ठीक आहे. भागवतामध्ये अशा प्रकारचं या संत संघाचा महिमा अतिशय सुंदर अशा प्रकारचं वर्णन झालेलं आहे. आणि नाथरायानं या ठिकाणी सुद्धा रामायणात सुद्धा बरचसं सत्संगतीचं वर्णन ही रामायणात आता सांगितलेली होई आहे, ही रामायणातली आहे. अशा प्रकारचं संतांच्या संगतीनं नेनो किती उधरली. म्हणून त्या संतांच्या संगतीला लागल्यामुळं उद्धार झाला. कृपाळू श्री भगवंता उद्धरिले निज भक्ता, अवघे जय जयकार करिता सूर वर्षती दिवे सुमने. मग म्हणले कृपाळू भगवंत, नाही का नाही, कृपाळू भगवंत असल्यामुळं आशा म्हणजे भगतायचा म्हणजे उद्धार केला. आणि ते उद्धार केल्यामुळं उद्धार केल्यामुळं, हे का नाही, त्या भक्त जे आहे त्या भगवंताच्या नामानं, ज्या नामाचा जे आहे ते जय जयकार करू लागले. धापा देत वेग येता त्वरविंत, तव गरुड धापा देता वेग येता
त्वरविंता पुढे देखता श्री भगवंत लजाविंता तो झाला. मग म्हणले अशा प्रकारचं त्या हातीचा नकराचा उधार झाला, हे का नाही. आणि उधार झाल्यावर मागून मग म्हणले धापा टाकीत ते गरुड आला, हे का नाही. आता गरुड आला, ते मालक पुढे आलाय भगवंत, त्या गजेंद्राचा उधार केला, नकराचा उधार केला आणि ते उधार केलेला पाहिला. आपल्या याच्या आधीच सर्व काही भगवंतानं कार्य केलेलं आहे हे पाहिलं आणि गरुड मात्र मनातल्या मनात लाजला. माझा ना पुसता श्रीपती पुढे गेले कैसे रीती. गरुडा तुझी देखून मंद गती गजेंद्रा रथी धाविन. मग म्हणले देवाला आमचा गरुड विचारू लागला,